नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका पाणीवाल्या डॉक्टरची गोष्ट सांगणार आहे. कोण आहे हा पाणीवाला डॉक्टर आणि तो काय करायचा एक्झॅक्टली? हा पाणीवाला डॉक्टर आहे हा इराणचा. या डॉक्टरचं नाव आहे फेरेदून बात मंगेलेड्स. इराणमधले हे डॉक्टर. 1931 सालचा जन्म आणि खूप हुशार लहानपणापासूनच. मग लंडनला गेले, डॉक्टरकीची पदवी घेतली वैद्यकीय शास्त्रातली. तिथेच स्थिर झाले, तिथेच नोकरी केली, व्यवसाय केला. पण नंतर एक 30-40 वर्षांनी असं त्यांना वाटलं, जेव्हा ते 45-47 वर्षाचे झाले, की आता आपण आपल्या मायभूमीत जायला पाहिजे, आपल्या मायभूमीची सेवा केली पाहिजे. म्हणून ते 1978 साली परत इराणमध्ये परत गेले आणि आपल्या मातृभूमीतल्या लेकरांची सेवा करायला लागले. पण त्यावेळेस इराणमध्ये नवीन राजकीय वादळ उठलं होतं आणि सत्ता पालट झाला, क्रांतिकारी सत्ता आली दुसरी. आणि त्यांनी ह्यांना तुरुंगात टाकलं. या डॉक्टरांना तुरुंगात टाकलं. फेरेदून बात मंगेलीस हे या डॉक्टरांचं नाव. आणि डॉक्टर खूप हुशार होते, लोकांना मदत करत असत. तसंच ते तुरुंगात असताना सुद्धा कैद्यांना मदत करायचे. जे काही त्यांचे आजार आहेत थोडे थोडे तिथेच ते सांगत असत, औषधं देत असत, जे अवेलेबल तिथे आहेत तुरुंगामध्ये, त्याच्याप्रमाणे ते त्यांच्यावरती उपचार करत होते. आणि त्याच्यामुळे ते कैद्यांमध्ये खूप म्हणजे प्रसिद्ध झाले. एके दिवशी एक कैदी रात्रीच्या वेळेला हे झोपायची तयारी करत असताना कोठडीमध्ये धावत धावत आला आणि म्हणाला, डॉक्टर माझ्या पोटात खूप दुखते, खूप दुखते. डॉक्टरांनी त्याची नाडी तपासली आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्याला अल्सर झालेला आहे आणि आता आपल्याकडे तुरुंगामध्ये काही याला द्यायला औषधच नाही आहे. म्हणजे आता शेवटची केस त्यांना काही सुचेना. ते म्हणाले, आता याला काय सांगायचं. पण डॉक्टरांवरती सगळ्यांचीच कैद्यांची इतकी श्रद्धा होती, तशीच त्याही कैद्याची श्रद्धा होती. त्यांनी सांगितलं, डॉक्टर मला काहीतरी उपाय सांगा, मला बरं करा. त्याची ती दयनीय अवस्था बघून डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तू पाणी पी, शांत राहा, शांत हो आणि फक्त पाणी पी. डॉक्टरांनी सांगितलं म्हटल्यानंतर जसं काही त्यांनी देवानी सांगितलं असं म्हणून त्या माणसाने शांत झाला, पाणी पिलं आणि तो 20 मिनिटांनी धावत आला डॉक्टरांकडे. डॉक्टर मला बरं वाटतंय हो. डॉक्टर म्हणाले थांब. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. म्हणजे जी केस अगदी हातातून गेली असं त्यांना वाटत होतं, त्याच्यामध्ये प्राण आला. मग डॉक्टरनी सांगितलं, परत 20 मिनिटांनी पाणी पी, परत 20 मिनिटांनी पाणी पी. असं करत करत डॉक्टरने त्याच्यावरती फक्त पाण्याचा प्रयोग केला आणि तो कैदी पूर्णपणे बरा झाला. आणि डॉक्टर स्वतःच चकित झाले की पाण्यामध्येही काहीतरी जादू आहे की फक्त पाण्याने एखादा रोग बरा होतो. आणि मग त्यांना त्यांचा रिसर्चचा विषय सुचला की पाण्यामध्ये असे कुठले गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे माणूस एवढा त्या सगळ्या रोगांवरती मात करतो. आणि डॉक्टर कैदेत होते. 2-2.5 वर्ष ते तुरुंगामध्ये राहिले. त्यांच्यावरती केस झाली आणि न्यायालयाने जेव्हा त्यांना विचारलं की आम्ही तुम्हाला फासावर का नाही लटकवायचं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बघा मी या कैद्यांसाठी किती काम केलं आहे, काय आहे. जेव्हा त्या न्यायाधीशांना त्यांची सगळी हिस्ट्री कळली तेव्हा ते खुश झाले आणि त्यांना सोडून दिलं. आणि ते सुटल्यानंतर मग परत अमेरिकेमध्ये जाऊन स्थिर झाले. आणि मग त्यांनी त्यांचा पाण्यावरचा रिसर्च सुरू केला. आणि त्या पाणी या घटकाबद्दल त्यांना इतकं कुतूहल होतं की त्यांनी त्याच्यावरती आपलं अख्खं आयुष्य दिल्यासारखं. आणि मग त्यांनी वेगवेगळे शोध लावले, पाण्यामध्ये काय घातल्याने काय होतं वगैरे, हे अशुद्ध पाणी शुद्ध पाणी तुम्ही कशाला म्हणणार, त्याची क्वालिटी कशी ठरवणार वगैरे, हे तर आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी लावलेलं एक केलेलं एक मोठं विधान आहे जे मला खूप आकर्षित करतं. ते त्यांनी लिहिलं आहे की पाण्याला स्मृती असते. आता पाण्याला स्मृती असते म्हणजे काय, तर पाण्यामध्ये एखादा आपण घटक घातला, समजा मी पाण्यामध्ये दगड टाकला, तर त्या दगडामुळे त्या पाण्यामध्ये काही कंपनं निर्माण होतात आणि त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या पाण्यामधून मी दगड काढला तरी त्या तशाच राहतात. जेव्हा मी त्या पाण्याचं निरीक्षण करते, संशोधन करते, त्याच्यातले घटक बघते, तेव्हा मला त्या वेवलेन्स, त्या फ्रिक्वेन्सीज मला तिथे तसंच आढळतात. असं त्यांचं ते विधान होतं की त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तुम्ही काही शुद्ध अशुद्ध काही मिनरल्स घाला, काही केमिकल्स घाला आणि ती पूर्ण काढून टाका प्रक्रियेने, दुसऱ्या रासायनिक प्रक्रियेने. जरी तुम्ही ती काढून टाकली
तरी त्याची आठवण, त्याच्या फ्रिक्वेन्सीज, त्याच्या वेवलेन्स त्या पाण्यामध्ये तशाच्या तशाच राहतात आणि तो जे पाणी पुढे माणूस जो पितो त्याच्यामध्ये त्या पाण्याचे गुणधर्म तसे वाहत जातात. हा त्यांचा संशोधनाचा निष्कर्ष होता आणि हे मला खूप म्हणजे खूप आश्चर्यचकित करून गेलं. त्यांनी हेही सांगितलं की सामान्य माणूस हे पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे कसं ओळखेल. तर एक साधी गोष्ट त्यांनी करायला सांगितली. तुम्ही कुठलंही पाणी घ्या, त्याचा हळूवार असा ड्रॉप तुम्ही फरशीवरती किंवा कुठल्याही सपाट पृष्ठभागावरती टाका आणि तो वाळेपर्यंत थांबा. तो जो थेंब आहे तो जर अगदी गोल पडला असेल तर ते पाणी शुद्ध आहे. पण किती शुद्ध आहे तर तो थेंब वाळल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जाळ्या 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 अशा दिसल्या तर याचा अर्थ ते पाणी शुद्ध आहे. आणि नाही तर त्याच्यातली घाण तुम्हाला वर येऊन दिसेल म्हणजे ते अशुद्ध. आणि जर तो पाण्याचा ड्रॉप हा जर गोलाकार नसेल, कुठलाही वेगळं त्याने आकार घेतला असा, जितका चित्रविचित्र आकार तो घेईल तितकं ते पाणी दूषित आहे असा त्यांनी काढलेला तो एक निष्कर्ष आहे. आणि ह्या डॉक्टरांना, ज्यांनी ह्या पाण्यावरती एवढं मोठं संशोधन केलं, ह्या डॉक्टरांना सगळेजण पाणीवाले डॉक्टर म्हणून ओळखायला लागले. कशी वाटली कथा नक्की कळवा. आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.